गोलंदाजीसाठी आपण अमोलला पाहतोय. आदर्श करंजाळी संघ या आणि मॅच ऑन पंचांचा इशारा खून करतायत. मॅच ऑन झालेली आहे. मागील कुणबी समाजाच्या कुणबी चॅम्पियनशिप 2026 पर्वामध्ये पूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची चर्चा झाली. ते नाव म्हणजे आदर्श करंजाळी संघ आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावरती अमोल पहिला चेंडू फेकेल, सामना करेल धुरंधर. स्लोअरचा चेंडू होता, थोडं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, थोडी बॅटची काढा घेतली आणि सरळ लेग स्क्वेअरला चेंडू जाताना पाहायला मिळाला. तिथे आपण स्टॉपर पाहिला, प्रोटेक्शन दिलं गेलं, थांबवलं गेलं. चेंडू एक धावेने खाता देखील आपला धाव फलकाचा खुला गेला. जागृती क्रिकेट संघ मागील सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी केली तो बंटीने आणि आपला विजय साकारला बंटीच्या तुफान फलंदाजीने. आणि आता नागेश क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षटक जाईल, सरळ वेध घेतोय, चेंडू जाईल सीमारेषेपार येतोय, चौकार. पंच म्हणून काम पाहतायत राहुलजी मांजरेकर आणि मुख्य पंच निलेशजी दामणे सर यांचे सहकारी. सुधीर नारायण लोंढे यांच्याकडून सुधीर चव्हाण यांना कॅश प्राइज प्राप्त झालेली आहे. सुधीरला विनंती आहे की आपण तो स्वीकार करायचा आहे. चला अमोल गोलंदाजी चेंडू फेकलाय, सुद्धा ताकद लावायचा प्रयत्न होता, थोडासा यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला, ऑफ टर्मच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघा यावेळेस 2 धावा पूर्ण केली. बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळतं. त्यालाच म्हटलं जातं टेनिस क्रिकेट मधील समजदारी, अंडरस्टँडिंग म्हटलं जातं. गुड बिटवीन द रनिंग हा दोन्ही फलंदाजांमध्ये एक धुरंधर आणि नागेश मध्ये पाहायला मिळते. जवळच असलेल्या चेंडूवरती 2 धावा कुठून काढल्या. पुन्हा एकदा हो चेंडू उडाला हवेमध्ये, मिडॉपच्या डोक्यावरून शत्रक्षक तैनात. चेंडू येईल तोपर्यंत फेकी करेपर्यंत वेळ मिळतोय पुरेसा आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या 9 या आकड्यावरती पोहोचली जाते. आधीचा सामना पाहिला 12 चेंडू मध्ये 27 धावांची गरज असताना धुवांधार फलंदाजीचा नजराणा आपण पाहिला तो सुधीर चव्हाण याच्या बॅट मधून. पुन्हा आखोटाचा चेंडू क्रॉस लाईन केलाय, लेग स्क्वेअरला जाताना पाहायला मिळते, जातोय 1 2 का 4. तर 5 चेंडू फेकले गेले अमोलने आणि 13 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 चौकार देखील आपण पाहिले. पुढे एकदा अमोल गोलंदाजी मार्ग चेंडू फेके, स्लोअरचा चेंडू फुल टॉस केला, शोधून काढला, उकळला, हवेमध्ये फेकून दिलाय. मैदानामध्ये येतात अग्नीच्या ज्वाला आणि मैदानाबाहेर फेकले जातात तोफेचा गोला, चौक षटकार. क्रमांक 1 चा देखील खेळ संपतोय आणि एक महागड षटक पॉवर प्लेचं ठरतोय. अमोल 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 6 चेंडूचा मारा केला. 6 चेंडू मध्ये पहिला चेंडू 1, तदनंतर 4 धावा, दुहेरी धाव 2 वेळा आपण पाहिली, तदनंतर एक चौकार आणि षटकाराच्या मदतीनं 19 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सुंदर रणनीती पाहायला मिळते. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 हे 13वं पर्व आहे. खरं तर 2012 मध्ये अजिंक्यतारा एक रोपटं लावलं गेलं. रोपटं लावत असताना अनेक संघर्ष, अनेक अडचणी देखील आल्या. अडचणीवरती मात करून 13व्या वर्षामध्ये, खरं तर 15व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय या अजिंक्यताराने. कोरोनाच्या काळात 2 चषक आपण मिस केलं आणि 13वा चॅम्पियन चषक आज आपण 2026 मध्ये आपण संपन्न करत आहोत. याची देही याची डोळा असा हा कार्यक्रम, असा हा सुसज्ज नियोजन, देखणं नियोजन पाहायला मिळतं. पुढे एकदा हो गुडलेनवरचा चेंडू फक्त ऑफ टर्मच्या बाहेर ढकलून दिले पॉइंटच्या दिशेने. तिथे शत्रक्षक तैनात आहे
एक धाव नक्की मिळेल. आता गोलंदाजी मार्ग वरती ज्याची नावाची चर्चा अनेक वेळा आपण पाहिलेली आहे समालोचन कक्षाच्या माध्यमातून, क्रिकेट रसिकांच्या माध्यमातून, तो आहे प्रेम किरण डिंगनकर. कमी वयामध्ये ज्यावेळेस अशी मोठी कामगिरी करतो त्यावेळेस अनेकांच्या भुया देखील उंचावल्या जातात. हो, सुंदर सुरेख अशा मोठ्या फलंदाजाला नवख्या गोलंदाजाने थांबवणं हे देखील मोठं काम असतं आणि ते धाडसाचं काम नागेशला थांबवण्याचं करतोय. प्रेमच्या या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. नागेश एक मोठं नाव म्हटलं जातं. टेनिस क्रिकेटपटूचा अनुभव देखील त्याच्याकडे खूप वर्षाचा आहे. आकुडमेचा चेंडू पुन्हा समाचार घेतलाय, आक्रमण केलं, लाठी चार्ज करताना पाहायला मिळतो बिग हिट षटकार. फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेट वर. धन्यवाद धन्यवाद. 6च्या मदतीने धावसंख्या झपाट्याने पुढे सरेल. धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचली. मित्रांनो, स्वप्न मोठी असली की पंख आपोआप मजबूत होतात. अडथळे वाटेत येतात पण थांबायचं नाही. ध्येय नजरेसमोर ठेवलं की रस्ता सापडतोच. पुन्हा हो कमबॅक केला प्रेमने. जोरदार टाळ्या वाजवा प्रेमसाठी. तो चेंडू तुझा होता, चेंडू माझा आहे सांगतोय अगदी धाडसानं प्रेम. आणि 26व्या या अंकावरती अजूनही धाव फलक पाहतोय. मागील चेंडूवरती षटकार, आताच चेंडू निर्धाव. ध्येय नजर समोर असलं की रस्ता सापडतोच. आणि विश्वास आणि प्रयत्न संघर्ष इथे तू घेऊ की मी घेऊ. मित्रांनो, कॅच कोणाचा सोडलाय? झेल तुम्ही नागेशचा सोडलाय. नागेशला संधी मिळते. संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते मित्रांनो. जर तुम्ही उशीर केला ती हातून गेलीच म्हणून समजा. आता संधीचं सोनं करावं लागेल. नागेशला स्ट्राईकला होता, नागेशला नॉन स्ट्राईकला पोहोचला जातोय. नॉन स्ट्राईकर धुरंधर आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी करतोय. परिवर्तन सतत पाहतोय आपण या प्रेमच्या गोलंदाजीच्या मार्गक्रमावरती. नया है पर छाया है. प्रेम पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. पुष्कर आणि खुश राशी फलंदाजी धुरंधर कडून पाहायला मिळते. दुहेरी अंकातून धावसंख्या वधारेल. धावसंख्या 29 या अंकावरती पोहोचली जाते. काळ येतो काळ जातो पण एकदा गाजवलेलं नाव कधी मावळत नाही मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला सातत्याची फार गरज आहे. प्रयत्न, संघर्ष महत्वाचा आहे आणि तो संघर्ष आदर्श क्रिकेट संघाच्या या खेळाडूंकडून पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 देखील इथे खेळ संपतोय आणि धावफलकावरती धावा होत आहेत. 29 लॉस ऑफ 0 विकेट. चला पुन्हा एकदा तिसरा षटक घेऊन येतोय तो स्वतः, ज्याच्याकडे टेनिस क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, तगडा अनुभव आहे आणि शांत संयम दी ऑल म्हटलं जातं. तो अनिल डिंगनकर. चेंडू फेकेल. स्लोवरचा मीडियम फास्टर क्रॉस द लाईन गेलाय. खरपूस समाचार. चेंडूला धाडलंय सीमारेषे पार. येतोय बिग हिट षटकार. आणि प्रकाश देवट्या मशालीचा. नक्कीच या षटकाराने या स्पर्धेवरती या सामन्याला एक लख प्रकाश पडलाय की एक आत्मविश्वास निर्माण होतोय जागृती क्रिकेट संघाच्या दर्शकांमध्ये आणि या फलंदाज धुरंधर आणि नागेश मध्ये. पुन्हा एकदा अनिल डिंगनकर. स्लोवरचा चेंडू आहे. बाहेर जाणार चेंडू, ऑफ टर्नच्या बाहेर जाताना चेंडू सफल होतोय. पुढे येतोय. खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. जातोय सरळ सीमारेषेचा वेध घेतोय. सीमारेषेचा पार करील पट्ट्या आणि जाईल चौकार. आणि स्क्वेअर मारा देखील आहे. स्क्वेअर मारा आहे. वाईट पंच. ओके, धन्यवाद. स्क्वेअर मारा. 7 धावा खात्यामध्ये जोडले जाते. 7 धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचली जाईल ते एकूण 5 धावा. 5 धावेच्या मदतीने धाव संख्या जोडली जाईल 40 या अंकावरती. पुढे एकदा अनिल डिंगनकर. ओ गाऊन शॉट पाहतोय आपण. कार्पेट लेवलचा शॉट.
लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. थ्रो केला तोपर्यंत 2 धावा पुढे डायरेक्ट हिट केले. पंच सांगतील पाहायचं आपल्याला. पंच संघाकडून अंपायर रिव्ह्यू घेतलाय संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय. आपण डिसिजन पेंडिंग आहे मित्रांनो. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकांचा नाश करतो आणि मनातले ताण जगण्यात आपल्याला सर्वनाश करत असतं. संदेशजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. धन्यवाद. आपलं देखील आपल्याला विनंती आहे की आपण अतिथी देवो भव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. संदेशजी जाधव सर. थर्ड अंपायर कडे दिलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला नॉट आउट आहे. रिओ सक्सेस झालेला आहे. 2 धावा कंप्लीट. 2 धावांना पंच 2 धावा कंप्लीट केले. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 42 या आकड्यावरती पोहोचली जाते. याला रिओचा आपण जो नियम बनवलाय समाजाच्या स्पर्धेपासून सुंदर असं आहे. कारण प्रत्येकाला एक संधी मिळते. पुन्हा मोठा बॅट सुंदर असं ऑप्टमच्या बाहेर जाताना चेंडू पाहतोय. एक गुड लाईन वरचा चेंडू स्लो झाला आणि नागेश वानकरेचे बॅट असे वेगाने निघून गेले. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता कमबॅक केलं अनिलने. धावफलकावरती धावा अजून आपण 42 धावा पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. क्रॉस लाईन काय हो यॉर्कर. टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं या चेंडूला. यॉर्कर पायामध्ये खोदून काढला. भेदक माराय गेला पण बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. बॅट आणि चेंडू थोडस अंतर झालं आणि शरीर एष्टीवरती आदळला चेंडू नागेशच्या. आणि 1 धाव नक्की मिळेल. एका धावेने धावसंख्या 43 वरती पोहोचली जाते. ज्याला जिंकायचं असतं त्याला माहित असतं कुठे लढायचं आणि कुठे शांत बसायचं. तो नागेश भूमिका बजावतोय. धुरंधर पुन्हा एकदा हो गुड लाईन वरचा चेंडू थोडीशी उसळी घेतली आणि बॅट आडव्या पट्ट्याने खेळायचा प्रयत्न धुरंधरचा होता. बॅट आणि चेंडूचं अंतर खूप राहिला आणि निर्धाव चेंडूचे पुन्हा कमबॅक केलं अनिल डिंगनकर याने. आतापर्यंत एकूण 6 चेंडू फेकले गेले. त्यामधील एक स्वेर मारा देखील आपण पाहिला आणि शेवटचा चेंडू शेष असेल अनिल डिंगनकर याच्या षटकातील. स्लोअरचा चेंडू फुल टॉस होता. आडव्या बॅटने खेळलाय. धुरंधर 1 धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि षटक क्रमांक 3 चा देखील इथे खेळ संपेल आणि धावफलकावरती धावा होत आहेत. एकूण 45 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. पहिला खत लिखने में समय लगता है आणि क्रिकेटचा देखील चित्र बदलायला समय लागत नाही. वेळ लागत नाहीये. तो केव्हाही बदली होऊ शकतो. पलटू शकतो. गोलंदाजी मार्गवरती रोशन आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 चौथं घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं आणि कंपल्सरी 4 गोलंदाज आहेत.
चला जास्त वेळ खर्च करू नका अमोल, थोडस रणनीती बदलली जाते मित्रांनो. 350 पेक्षा गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले, ते केवळ मॅनेजमेंट, नियोजन, रणनीती, गनिमी कावा आणि नियोजन यांच्या जोरावरती जिंकलं. क्रिकेट हे देखील एक युद्ध आहे, त्याला रणनीती असतं फार गरजेचं आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न हुकतोय, इथे फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता रोशन कडून सुंदर रणनीती पाहायला मिळते. तुम्हाला ध्येय गाठायचं आहे मित्रांनो, हे ध्येय म्हणजे 13वा अजिंक्यता चॅम्पियन चषकावरती नाव कोरणं, हे मोठं सगळ्यात ध्येय आहे. तर ते ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक पायरी, यशाची प्रत्येक पायरी तुम्हाला चढावी लागणार. थोडस बंबळ होतोय, गोंधळतोय क्षेत्ररक्षक, जातोय सरळ 1 2 का 4, येतोय चौकार. सामना करेल क्रॉस आधीच दिशा क्षेत्र निवडलंय नागेशने. पंच खून करतायत आणि स्क्वेअर मारा जाहीर करताना पाहायला मिळत आहेत. 50 अर्धशतक फलकावरती लागलेलं आहे, धाव फलकावरती. जोरदार टाळ्या वाजवा जागृती क्रिकेट संघाचं. प्रथा आणि भागीदारी, 50 धावांची भागीदारी धुरंधर आणि नागेश यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा बाहेर जाणार चेंडू होता ऑप्टमच्या बाहेर, पण आधीच नागेश पुढे आला, ऑप्टमच्या बाहेर आला. थोडस मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण बॅटच्या रडारवर आला नाहीये, तिथेच थांबला पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये आणि 2 धावा चोरून काढल्या. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 52 या आकड्यावरती पोहोचली जाते. थोडस आता अडचणीमध्ये जाताना पाहायला मिळतंय तो आदर्श क्रिकेट संघ, कारण धावसंख्या उंचावताना पाहायला मिळते. बाहेर जाणार चेंडू पुन्हा एकदा शफल आपल्याला पाहायला मिळते. एक लाईन पंच सांगतायत एकच आहे, आधीच तुम्ही घेतलेला आहे रिव्ह्यू, पुन्हा घेता येणार नाहीये. ओके, सक्सेस झालं तर परत आहे का? ओके, धन्यवाद. चला लाईनच्या बाहेर आहे का? चला स्क्वेअर मारा. हा, स्क्वेअर मारा सांगतात. धन्यवाद. अजूनही सक्सेस झालेला आहे, अजूनही आप चान्स मिळते जागृतीवाडी संघाला रिव्ह्यू साठी. ओ पॉईंटच्या दिशेने ढकलून दिलाय चेंडू, जातोय सरळ सीमारेषे पार, येतोय चौकार पुन्हा. 57 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. काहीसा महागडा ठरतोय रोशन आपल्या गोलंदाजी मार्क वरती. अवघड धावा, अवघड आव्हान ठरू शकतं करंजळी संघाला. नागेश वैयक्तिक 43 धावांवरती खेळतोय मित्रांनो. जोरदार टाळ्या वाजवा नागेशची जर फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर. 44 धावांवरती खेळतोय. पुढे एकदा ओहो, कव्हर ट्राय खेळलाय, लॉंग ऑफ येताना पाहायला मिळते. अमोल येतो चेंडूवरती, हानाचा मामला, हा पण यशस्वी, सक्सेसफुल बिटवीन द रनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपण पाहिलं तर 45 धावांवरती खेळतोय नागेश. अजूनही 5 धावा अर्धशतकापासून दूर आहे. अर्धशतक झळका वेळ का या अजिंक्य 13व्या अजिंक्यतारामध्ये वैयक्तिक संघाची धावसंख्या 59 वरती, त्यातील 45 धावांवरती वैयक्तिक खेळतोय.
एक चेंडू आणि 5 धावाची अर्धशतकासाठी गरज. बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर स्क्वेअर मारा दडपण प्रेशर आपल्याला पाहायला मिळतंय. याचा अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. मित्रांनो इतिहास साक्षीदार आहे. एखादा जर जिद्दीला पेटला ना तर नजरेत बसणार नाही एवढं साम्राज्य निर्माण करू शकतो. इतिहास देखील साक्षीला आहे. आणि हा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उडवला चेंडू हवेमध्ये. चेंडू फसतोय. अमोल येते चेंडू खाली. ओहो क्या बात आहे. सुरेख चेंडू सुरेख झेल पकडताना पाहायला मिळतंय. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. अवघड झेल पकडणं आणि सोपा झेल सोडणं यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि त्यातीलच हा एक झेल आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चा देखील खेळ संपतोय. आणि प्रथम फलंदाजी करत असताना जागृती क्रिकेट संघ धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 60 धावा जोडल्या जात आहेत आणि 61 धावांचा टार्गेट ध्येय असेल तो म्हणजे आदर्श क्रिकेट संघ करंजळी या संघाला. त्यानंतर उफडीला होणारा सामना देखील असेल. राधाकृष्ण आणि धाराई जागमाता प्लीज कमॉन नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हा. आपण लवकरच यायचं आहे. चला राधाकृष्ण कर्णधार अजय आपले वाट बघतोय. लवकर या प्लीज. काहीसे रणनीती आखतायत सुदेशजी आणि अज्जू आपल्या पुढच्या गेम साठी महत्वाची. एवढ्या महिना किती जवळजवळ 7 महिने अजिंक्यताराचं नियोजन केलं. आत्ताचं नियोजन असणार माझ्या संघासाठी नियोजन सुदेशजी सांगतायत. चला विकासजी आपण यायचंय. श्रीकांतजी पड्या आणि पुढील होणारा सामना. चला मैदानात दाखल व्हा. जागृत सहकार्य करा प्लीज. मैदानामध्ये स्क्वॅड दाखल होते. आपण पाहतोय क्षणचित्र आपण पाहतोय. हे आपल्या ज्याने सहकार्य केलं. टॉस का बॉस अजिंक्यतारा 13वा अजिंक्यतारा चॅम्पियनशिप 2026 टॉस बॉक्स आपण पाहतोय. आणि आतापर्यंत झालेले विजेते देखील आपण आता स्क्रीनवरती पाहिले. ज्यांनी सहकार्य केलं ते देखील आपण त्यांची नावे पाहिली. सर्वात पहिलं म्हणजे 2012 मध्ये स्थापन झाल्याच्या नंतर जय भवानी क्रिकेट संघ फरारी यांनी पहिला मान पटकावला 2012चा. तदनंतर 2013चा मान पटकावला तो म्हणजे अखिल भागनेवाडी क्रिकेट संघ म्हणजेच ABCC जे विद्यमान अध्यक्ष आहेत मंगेश भागणे त्यांचा संघ. तदनंतर 2014चा मानकरी ठरला होता तो धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे. आणि 15चा देखील मान पटकावला होता तो दमामे संघाने. आणि 16चा जो मान मिळाला 2016चा तो गोल्डन स्टार पन्हाळचे संघ. आणि 2017चा विजेता ठरले होते ते सह्याद्री क्रिकेट संघ उन्नवरे. आणि 2018चा पुन्हा एकदा धाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे यांनी पटकावला होता. आणि 2019 VRCC विठ्ठल रुक्माई देगाव या संघाने पटकावला होता. आणि 2019 डायरेक्ट 2022चा आपण चषक खेळवला आणि जागृती क्रिकेट संघाने तो मान पटकावला होता. आणि 2023चा मानकरी ठरला जय शिवाजी वावगर संघ ठरला होता उसरगर येथे. त्यानंतर 2024 मध्ये जागृती क्रिकेट संघ पुन्हा एकदा विराजमान झाले होते या मानावरती. आणि आता 2025 मध्ये आदर्श क्रिकेट संघ मानकरी ठरले होते. आणि 2026 ची ही लढाई हा रणसंग्राम आपण पाहतोय. घमासाम आपण पाहतोय काय असेल. आणि तेच विजेते गेल्या वर्षीचे विजेते आदर्श करंजाळी आणि मागील 2 वर्षापूर्वीचे 2 वेळा ज्यांनी अजिंक्यतारा पटकावला अजिंक्यताराचे मानकरी ठरले तेच म्हणजेच जागृती क्रिकेट संघ. ही अशी लढाई आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आवाज ऐकणार आहोत नयन घाग यांचा आपण आवाज ऐकणार आहोत. विनंती असेल नयन घाग आपण दाखल व्हा समालोचन कक्षामध्ये. आणि चला मित्रांनो मी तुमचे रजा घेतो. मी मनीष प्रगती दत्ताराम लोंढे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. युट्यूब लाईव्हच्या दरम्यान जोडले गेलेल्या सर्व क्रिकेटर्स क्रिकेट प्रेमी यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि शेवटच्या सामन्यापर्यंत असे जोडून राहणी मनमुराद आनंद लुटा. चला जाऊया मी असा गेलो. आणि आता आपण ऐकूया गोड आवाज नयन घाग. धन्यवाद. आता चालू असलेला सामना आदर्श करंजाली वर्सेस जागृती क्रिकेट संघ उन्नवरे. तर जागृतीकडून प्रथम गोलंदाजीसाठी येत आहेत ते म्हणजे धुरंधर. पाहूया
स्ट्राईक वरती असणार आहेत अनिल डिंगणकर आणि नॉन स्ट्राईकला अमोल. पाहूया कशा प्रकारे सामना करतायत अनिल. पाहूया धुरंधर सामना करतायत ते म्हणजे अनिल. आणि हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेला, मला वाटते झेल होऊ शकतोय परंतु झेल मिस. आणि हा 1 धाव 2 धाव पूर्ण आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला ह्या तिसऱ्या धावावर रनआउटचा खतरा पाहायला मिळतो आपल्याला, परंतु अंपायरने नॉट आउट घोषित केलेले आहे. पाहूया सुंदर आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे अनिल डिंगलकर यांच्याकडून. तसेच रिव्ह्यू घेतलेला आहे. त्या ठिकाणी नॉट आउट घोषित करण्यात आहे. आणि आता या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. पाहूया पुन्हा एकदा धुरंधर सामना करतात ते म्हणजे अनिल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा धावून काढलेल्या आहेत. सुंदररित्या खेळून काढलेला होता चेंडू, ऑफ साईडला झेल मिस झाला होता. पुन्हा एकदा धुरंधर. पाहूया अनिल कशा प्रकारे सामना करतात. पुन्हा त्याच प्रकारे ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू, मला वाटतं या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. प्लीज डीजे. सुंदर फलंदाजी आपल्याला अनिल डिंगलकर यांच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा धुरंधर बॉलिंग मार्गवरती आपल्याला धुरंधर पाहायला मिळते. स्काय. पाहूया पुन्हा एकदा तिसरा चेंडू धुरंधर याचा सामना करतो तो म्हणजे अनिल. आणि हा चेंडू मला वाटतं हलक्या हाताने खेळून काढलेला, परंतु त्रिफलाचीच झालेले आहेत. पाहूया अनिल यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत. अनिल यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते म्हणजे रोशा जर्सी नंबर 26. सुंदर फलंदाजी केली होती अनिल डिंगलकर यांनी. 2 चेंडू 4 धावा ठोकल्या होत्या, परंतु धुरंधर याचा आपल्याला कमबॅक पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूवरती आपल्याला बोल्ड घेतलेला आहे तो म्हणजे अनिल डिंगलकर यांचा. पाहूया रोशन कशा प्रकारे सामना करतायत धुरंधर यांचा. धुरंधर स्ट्राईक वरती रोशन. आणि हा चेंडू धुरंधर यांचा रोशनला सुंदर लेग साईडला ढकलून काढलेला चेंडू. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाव संख्या पुढे सरकत, धाव संख्या झालेली आहे 12. 4 चेंडू 12 धावा. पाहूया कशा प्रकारे
पाचवा चेंडू खेळून काढत आहेत रोशन. पुन्हा एकदा धुरंधर सामना करतात ते म्हणजे रोशन. आणि हा चेंडू डॉट काढलेला आहे. आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते म्हणजे जागृती उन्नवरे यांनी. पाहू एकदा पुन्हा एकदा धुरंधर सामना करतोय तो म्हणजे रोशन. आणि हा चेंडू शेवटचा चेंडू खेळून काढलेला या ठिकाणी झेल बाद रोशन याचा झेल टिपलेला आहे तो म्हणजे सतीश कानसरे यांनी. सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतो सतीश यांच्याकडून. रोशनांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते म्हणजे संतोष. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आणि धावसंख्या 12 आणि 2 गडी बाद गमावून बसलेले आहेत ते म्हणजे आदर्श करण झाली. पुढील षटक घेऊन येत आहे तो म्हणजे बंटी. बंटी याचा मागच्या मॅच मधली आपण जर बॅटिंग पाहिली असाल तर सुंदर 6 बॉल मध्ये 24 धावा चेस केल्या होत्या बंटी यांनी. आता बघूया बॉलिंग मध्ये काय करतात. बॉलिंग मध्ये कशा प्रकारे त्यांचं प्रदर्शन राहणार आहे ते आपल्याला आता पाहायला मिळणारच आहे. आणि स्ट्राईक वरती आलेले आहेत ते म्हणजे अमोल. मला वाटतं ते ओपनिंगला आलेले आणि डायरेक्ट दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईकला जातात. पुन्हा एकदा पाहूया बंटी सामना करतात ते म्हणजे रोश. आणि हा स्वेअर मार आपल्याला पाहायला मिळतंय बंटी याच्याकडून. अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. हा अमोल सामना करतो तो म्हणजे बंटीचा. पुन्हा एकदा बंटी सामना करतो तो म्हणजे अमोल. आणि हा चेंडू मला वाटतं सुंदर स्टेटला खेळून काढला होता. कॅचचा चान्स होता परंतु या ठिकाणी मिस केलेला आहे कॅच. धनराज आणि बंटी सुंदर प्रयत्न होते बंटी यांचे. दुसरा चेंडू बंटी याचा सामना करतो तो म्हणजे अमोल. बंटी बंटी यांचा सामना करतोय तो म्हणजे अमोल. आणि हा दुसरा चेंडू पाहूया अंपायरच्या उजव्या हाताने फेकलेला चेंडू. आणि हा चेंडू सुंदर प्रकारचा यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय बंटी याच्याकडून. या बॉलवरती 1 धाव घेतलेली आहे. 1 चोरटी धाव आपल्याला पाहायला मिळते. पाहूया तिसरा चेंडू कशा प्रकारे खेळवत आहेत बंटी संतोषाला. चेंडू बंटी याचा सामना करतो संतोषने. हा सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते बंटी याच्याकडून. डॉट काढलेला आहे चेंडू. पाहूया धाव संख्या 16 या आकड्यावरती. अशी मंदावलेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला तर 12 धावसंख्या आलेली होती आणि आता 16. पुन्हा एकदा बंटी सामना करत होतो म्हणजे संतोष. आणि हा चेंडू बॅटची काढा घेऊन फिल्डरच्या हातामध्ये. आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण. हॅलो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेले आहेत ते म्हणजे अमोल. बंटी जर्सी नंबर 17 पाहूया. आणि हा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु मला वाटतं या ठिकाणी झेल होतोय परंतु झेल मिस केलेला आहे आणि बॅट्समॅनला या ठिकाणी चान्स भेटत आहे.
2 धावा पूर्ण केलेल्या आहेत, तिसरी धाव देखील पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. अमोल आणि संतोष यांच्याकडून. धाव संख्या 20 या आकड्यावरती. पाहूया पुन्हा एकदा बंटी सामना करतो तो म्हणजे संतोष. आणि हा चेंडू सुंदर स्टेजला खेळून काढलेला. या ठिकाणी खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी ओव्हरची समाप्ती. धाव संख्या 22. पाहूया तिसरं षटक घेऊन कोण येत आहे. मला वाटते तिसरं षटक सूरज नाचरे यांच्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागील सामन्यात चांगलं षटक हाताळलं होतं ते म्हणजे सूरज यांनी. धुरंधर हे काहीतरी कान मंत्र देत असताना सूरज याला. पाहूया सूरज कशा प्रकारे बॉलिंग आपल्याला सूरज करतोय अमोल याला. स्ट्राईक वरती आहे अमोल, नॉन स्ट्राईकला संतोष. षटक क्रमांक 3. सूरजचा पहिला चेंडू अमोल याच्यासाठी. पाहूया कशा प्रकारे सामना करतोय अमोल सूरजचा. 12 बॉल 39 रनाची गरज. आदर्श करण झाली संघाला. आतापर्यंत एकदम संत गतीने चाललेला हा सामना. शेवट शक्यता. पाहूया सूरज सामना करतो तो म्हणजे अमोल. आणि हा चेंडू लेग साइडला भिरकावलेला. या ठिकाणी मला वाटतंय 6 धावांसाठी अमोलच्या बॅट मधून निघालेला हा 6. डीजे प्लीज. आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. जर अमोल यांना हा सामना जर जिंकायचा असेल आदर्श करंजाळी या संघाला, तर अमोल यांना ताबडतोड फलंदाजी करायला लागणार आहे. कारण खूप मोठा धावांचा आकडा आपल्याला इथं पाहायला मिळतोय. आणि काहीसे चेंडू आहेत 10. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर षटकार चौकारांची गरज असणार आहे. पाहूया कशा प्रकारे खेळतायत अमोल. फिल्डिंग मध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतात. दीपक यांना स्ट्रेटला घेऊन आलेत आणि सतीश यांना गलीमध्ये पाठवलेलं आहे. पाहूया पुन्हा सूरजाचा. आणि हा चेंडू मला वाटतं सुंदर खेळून काढलेला गल्लीमध्ये. आणि हा पाहूया 1 धावांवरती थांबवलेला आहे संतोष यांनी. पुन्हा एकदा गचाड आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. गचाड थ्रो. 2 धावा पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी चेंडू काय मिळत नाहीये दीपक यांना. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे तो म्हणजे अमोल. गचाड क्षेत्ररक्षण आणि गचाड थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय जागृती उन्नवरे यांच्याकडून. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस. धाव संख्या 32. सूरजाचा पुढील चेंडू. आणि हा सामना करतोय अमोल. सुंदर पद्धतीने हा चेंडू हाताळला होता सूरजांनी. तितके चोरटी धाव घेतलेली आहे अमोल यांनी. स्ट्राईक वरती आता मात्र आलेला आहे तो म्हणजे संतोष. धाव संख्या 33.
सूरजाचा पुढील चेंडू सामना करतोय संतोष आणि हा सुयर मारा आपल्याला पाहायला मिळतोय सूरजाचा कडून. पाहूया पुन्हा एकदा सूरज सामना करतो तो म्हणजे संतोष. आणि हा चेंडू मला वाटतंय एज घेऊन पिल्लरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी एक धावा पूर्ण. स्ट्राईक वरती आता आलेला आहे तो म्हणजे अमोल. सूरज आता पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे अमोल. पाहूया आणि हा चेंडू मला वाटतंय लेग साइडला भिरकावलेला आणि या ठिकाणी 7 धावांसाठी हा चेंडू गेलेला आहे. डीजे प्लीज. या संघाला आणि स्ट्राईक वरती आले होते म्हणजे संतोष आणि बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत होतं म्हणजे ऋषिकेश पानकर. पाहूया पंचांच्या डाव्या हाताने बॉलिंग करताना ऋषिकेशचा चेंडू सामना करतो संतोष आणि हा चेंडू मला वाटतंय बायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एक चोरटी धाव. पाच चेंडू 19 धावांची गरज. ऋषिकेशचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे अमोल याने मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता आणि आता देखील ऑफ साइडला खेळून काढलेला चेंडू. या चेंडूवरती मला वाटतं 4 धावा आलेल्या आहेत. सामन्यामध्ये काहीतरी रंजक आणतोय तो म्हणजे अमोल. सामना जर हा जिंकायचा असेल तर षटकार चौकार पाहिजेत. त्या प्रकारे त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश बॉलिंग मार्क करते आपल्याला पाहायला मिळते. ऋषिकेश पुन्हा एकदा ऋषिकेश सामना करतोय तो म्हणजे अमोल. फिल्डिंग मध्ये चेंजेस पुन्हा एकदा. या ठिकाणी ऋषिकेशचा पुढील चेंडू सामना करतोय तो म्हणजे अमोल. हा चेंडू मला वाटतंय डॉट काढलेला आहे चेंडू. अंपायर अपील फेटाळून लावतात. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे आदर्श करंजाली यांनी. चार चेंडू 15 धावांची गरज. अजूनही या चेंडूवरचा निर्णय काही समजला नाहीये. जर का हा सामना अमोल यांनी जिंकवून दिला तर अमोल या मॅचचा हिरो असणार आहे आणि बनावंच लागेल हिरो. आणि आता चेंडू फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऋषिकेश सामना करतो तो म्हणजे अमोल. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेशची. वाईड यॉर्कर. या ठिकाणी रन आउट. 2 चेंडू 14 धावांची गरज. आता जर आदर्श करंजालीला सामना कोण जिंकवून देऊ शकतो तो तर म्हणजे आहे बॉलर ऋषिकेश पानकर. पाहूया काय करतोय ऋषिकेश.
ऋषिकेश सामना करत होता म्हणजे अमोल. ऋषिकेशचा पुढील चेंडू अमोल सामना करतोय आणि हा चेंडू पुन्हा एकदा डॉट. सुंदर बॉलिंग आपल्याला ऋषिकेश याच्याकडून पाहायला मिळते. अमोल याला काही चेंडू समजत नाहीये. शेवटचा चेंडू ऋषिकेशचा. पाहूया कशा प्रकारे खेळून काढतायत आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला ढकलून काढलेला आणि या ठिकाणी 6 धावा.